स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 26 मधील ना पहिला प्रश्न आहे बघा. तर चुकीचे पद ओळखणे असा आहे. तर चुकीचे पद ओळखायला मध्ये तुम्हाला 3 प्रश्न मी दिलेले आहेत, बोर्डवरती बघा दिसत असतील. त्यातला पहिला प्रश्न बघा, 10 दिलाय, 26 आहे, 50 आहे, 81, 122 आणि 170 हे दिलेले आहेत तुम्हाला, ज्या संख्या आहेत त्या. याच्यातलं ना चुकीचं पद ओळखायचं आहे तुम्हाला. मग चुकीचं पद ओळखायच्या अगोदर तुम्हाला माहित असायला पाहिजे की ह्या संख्या कशाशी संबंधित आहेत बाबांनो, काय दिलेले आहेत, काय त्यांचं लॉजिक असावं. संख्या बघितल्या तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर बघा, ह्या 10 दिल्या म्हणजे याचा अर्थ 3 चा वर्ग 9 आणि अधिक 1 आहे, बरोबर 10 आलं. त्यानंतर बघा 5 चा वर्ग किती 25 अधिक 1 आलं किती 26 झालं. त्यानंतरचा 3 झालं 5 झालं. त्यानंतरचा आहे 7 चा वर्ग आहे, 7 चा वर्ग किती 49 अधिक 1 आहे म्हणजेच 50 झाले. त्यानंतरचा दिलेला आहे बघा 3 चा आहे 5 चा आहे, 3 5 7. त्यानंतर 9 चा वर्ग आहे, तो 9 चा वर्ग म्हणजे 81 आणि अधिक 1 पाहिजे होतं म्हणजे इथं 82 यायला हवं होतं, पण आलेलं नाही. 9 नंतर बघा 3 चा वर्ग आहे, 5 चा वर्ग, सगळ्यांच्या वर्गामध्ये आपण 1 1 मिळवलेला आहे. पण 9 चा वर्ग असा आहे की फक्त 81 अधिक 1 करून तिथं 82 यायला पाहिजे होतं, तर तिथं आलंय फक्त किती 81. त्यानंतर पुढचं पण चेक करून बघूया. 11 चा वर्ग किती 121 अधिक 1 आलेला किती झालं 122. त्यानंतर 13 चा वर्ग बरोबर 169 अधिक 1 आलेले किती झाले 170. हे सगळे ज्या संख्या आहेत त्या सगळ्या बरोबर आहेत आपल्या लॉजिक प्रमाणे, की त्यांचा वर्ग करायचा आणि अधिक 1 मिळवायचं. फक्त आणि फक्त एकच संख्या तुम्हाला इथं वेगळी दिसतेय. ती संख्या वेगळी म्हणजे कोणती आहे तर 81. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे तर ह्याच्यातली 81 ही वेगळी संख्या आहे. त्यासाठी बाळांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय पाठ असायला पाहिजे तर आपले 1 ते 30 पर्यंत वर्ग ज्यांचे पाठ आहेत त्यांनाच हा फक्त प्रश्न सुटू शकणार आहे. कळालंय? चला तर आता पुढचा बघूयात आपण. पुढच्याच काय लॉजिक आहे बघा. हे आपण तुम्हाला जवळपास सगळ्या वर्ग संख्याच दिसत असतील. इथं 5 चा वर्ग आहे 25, 6 चा वर्ग आहे 36, 7 चा वर्ग आहे 49, 8 चा वर्ग आहे 64, 9 चा वर्ग आहे 81 आणि 10 चा वर्ग आहे तुम्हाला 100. मग इथं तर आपल्याला काहीच वेगळं दिसत नाही, बरोबर आहे. सगळं सेम असल्यासारखंच वाटतं ना. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच ह्याच्यामध्ये अशी एक संख्या आहे की ती फक्त सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ती म्हणजे कोणती बघा, तर 64 हे. कशी काय 64 वेगळी आहे तर बाकी सगळ्या नुसत्या वर्ग आहे, तो कुणाची घन वगैरे नाही आहेत, काहीच नाही आहेत. पण 64 ही मात्र काय आहे तर 4 चा घन पण येतो 64 आणि 8 चा वर्ग पण येतो 64. म्हणून वेगळी संख्या कोणती येणार तर 64 हे तुमचं उत्तर असणार आहे. अखंड ह्याच्यामधलं कोणतं तर 64 हे तुमचं वेगळं उत्तर असेल. कळालेत? म्हणजे वेगळं म्हणण्यापेक्षा चुकीचं पद कोणतं असणार आहे तर 64 हे तुमचं चुकीचं पद असेल. आलेत का लक्षात? कसे फसवे प्रश्न असतात बघा. अगोदर जर बघितलं ना नेट सर आपल्याला असं वाटतं काहीच ह्याच्यात चुकीचं नाहीये, पण जर असं डीप मध्ये गेलं ना तर लक्षात येतं की काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकच फक्त त्याच्यातली घन संख्या आहे, ती संख्या म्हणजे वर्ग पण आहे आणि घन पण आहे, आणि बाकीचे मात्र ज्या संख्या दिलेत ना त्या सगळ्या काय आहेत तर वर्ग संख्या आहेत. त्यानंतरचा पुढचा बघूया. 7 ला ह्याला काय केलेलं आहे, 7 आहे 26 आहे 64 124 आणि 215 आहे. तर इथं सुद्धा गंमत आहे बघा. काय आहे तर इथं तुम्हाला घन पाठ असणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगत होते की 1 ते 10 पर्यंत तुमचे घन पाठ पाहिजेत. आता घनांशी संबंधित बघा काय केले, इथं 2 चा घन 8 आला, 8 वजा 1 तर 7 झाला. त्यानंतरचा इथं जो आहे तो तर 3 चा घन 27 वजा 1 आलेला आहे 26. त्यानंतर 64 साठी काय वापरला असेल लॉजिक बघा. 4 चा घन किती येतो 64 वजा 1 म्हणजे इथं ऍक्च्युली यायला पाहिजे होतं 63, पण आलेलं आहे का नाही. आता पुढे सुद्धा आपण बघूया तेच लॉजिक कंटिन्यू होतं का. 5 चा घन आहे किती येणार 125 वजा 1 केल्यानंतर किती आले बघा बरोबर 124 आलेला आहे. येस. त्यानंतरचं बघू 6 चा घन किती येतो तर 216 येतो. 216 वजा 1 केल्यावर किती आलं 215. म्हणजे बाकी सगळं लॉजिक बरोबर आहे, फक्त एकच त्याच्यातलं चुकीचं पद आहे. ते म्हणजे कोणतं आहे तर यातलं 64. कारण 64 वजा 1 केल्यावर किती यायला पाहिजे होतं 63, पण आलंय का तिथं नाही. त्याच्यामुळे चुकीचं पद कोणतं आहे असं जर ऑप्शन मध्ये दिलेलं असेल ना तर ऑप्शन मधला कोणता टिक करणार तर तुम्ही 64 हे चुकीचं पद असणार आहे.
लक्षात आले कसं ओळखायचं. म्हणजे तिन्ही तुम्हाला बघा, ज्या विद्यार्थ्यांचं वर्ग आणि घन पाठ असणार आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र हा प्रश्न 100% तिन्हीच्या तिन्ही प्रश्न सुरवून झालेले असतील सुद्धा. ज्यांचे पाठ नाहीये त्यांना हे कळणार नाही. मग काय तुम्हाला ABCD पैकी कोणताही तुम्ही लिहून टाकणार की मग त्याचा काहीच उपयोग नाही होणार ना जर असे प्रश्न चुकले तर. कळालेत? अजून पण वेळ गेलेली नाही. वर्ग आणि घन चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पाठांतर करा तर त्याचा उपयोग होईल, नाहीतर अदरवाईज काही त्याच्यातलं लक्षात वगैरे सुद्धा येणार नाही. सगळे करून घ्या. नऊचा वर्ग वगैरे व्यवस्थित बघा. 8चा वर्ग 64. सगळ्यांचे वर्ग आणि घन तेवढे व्यवस्थित पाठ करा. नाही काही प्रॉब्लेम आहेत तेवढे जरी आपलं पाठ झालं तरी. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. झालंय सगळ्यांचं नोट डाऊन करून? हो. झालंय का? हो. चला पहिला प्रश्न बघा काय दिलाय तो. प्रश्न वाचा पहिला. 4.2/7 वजा 2.2/14. हा बरोबर. किती? बरोबर हा, किती? तुम्हाला ह्याच्यातलं काय कळालं सांगा. काय टीचर, करायला पाहिजे? मला कळालं. 4 एकाएकानं सांगायचं. सांग गुरु तू. 7 गुणुले 4 बरोबर 28. हा. 28 वरचं छेदातलं बेरीज. हा, छेदातलं न वरचा अंश म्हणायचं वरचा असतं. अंशातलं बेरीज. बेरीज. हा किती आलं? 28 अधिक 2 30. हा 14 बाळा 30/7 ह्याचं पहिला व्यवस्थित करायचं. 30/7. हा चल सांगतो आता. पाठीमाग तू सांग किती येणार. 14 दुने 28 आणि 2 30. हा 30 वजा किती करायचं. 30 छेद किती करणार खाली. 14. हा पुढचं सांगा आता. इथं छेद समान आहेत का? टीचर 30 अंशाचा अंश हा. राहणार. 30च अंश राहणार. तो काय हा, बदलणार तो आहे? बदलणार नाही. इथं छेद समान आहेत का? नाही. मग छेद छेद समान. समान करून घ्यायला काय करायचं सांगा. मापट. हा मापट. मापट लक्षात ठेवा. हा तिरकस गुणाकार केला तरी चालतोय. वा, किंवा ते ऐका तिरकस गुणाकारापेक्षा नाही तुम्हाला एक दुसरं पण एक साधं सांगते. काय करायचं बघा. इथं 14 एक नाही अगोदरच. हो. मग ह्याच्यातला आपण 7ला 14 करू शकतोय का 14ला 7 करू शकतोय. 7ला पण 14 पटकन करू शकतोय. होय. 14ला पण 7 करू शकतोय. पण भागण्यापेक्षा गुणाकार आपल्याला होय, पटकन गुणाकार. कळेल. म्हणून काय करायचं ह्या 7ला नाही किती न गुणूया म्हणजे 14 येईल. 2 ला गुणलं बरोबर. मग आता काय करायचं. समज मी इथं 7ला गुणिले 2 केलं. इथं छेदाला केलं तर अंशाला सुद्धा गुणायचं का नाही गुणायचं. हा गुणायचं. म्हणजे वर कितीनं गुणलं मग 30 गुणिले 2 आणि वजा ह्याला पुढच्याला काय करायचं का नाही करायचं. काय तर फक्त बाळानं ह्या 7च आपल्याला 14 करायचं म्हणजे छेद समान होतील. म्हणून इथं किती आलं 30/14 आलं का इथपर्यंत. आता 30 गुणे किती झाले सांगा. 60/किती होणार 14 वजा 30/14. छेद समान आहे का बघा बरं. छेद समान आहे का आहे. मग आता 60 वजा 14 किती येणार 30. 30/14 ऑप्शन आहे का बघा बरं. हा दुसरा. आता इथं हा पर्याय होता. जर नसता तर ह्याला अजून आपण काय करू शकतो. सांगा बरं किती दिलं असतं मग. 30/2 केलं. हा म्हणजे किती येणार वरती. 30/2 केल्यावर 15. हा वर 15 आणि 15 खाली किती येणार 7. हा आले का लक्षात. करेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन नंबर दुसरा आहे. पण आपल्याला संक्षिप्त रूप जरी सांगितलं ना तरी ते सुद्धा हा 15/7 इथं खाली लिहिते मी कारण आपण खालची ही स्टेप केली ना. 15/7 आले का लक्षात. जर संक्षिप्त रूप सांगितलं असतं तर ते पुढे अजून 15/7 आलं असतं. हे पण लक्षात ठेवायचं. कळाले का. आता 15/7 दुसरं कुठं ऑप्शन नाहीच आहे. हा जर असता तर आपल्याला दोन्ही पर्याय बरोबर आले असते. दोन्ही पण टिक करायला लागलं असतं आपल्याला. पण 15/7 आलाच नाही. त्याच्यामुळे करायचं का त्याला नाही. कळाले का ते. चला आता पुढचा वाचा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या पूर्णांकाची किंमत 5.25 आहे. आता मला सांगा 5.25 म्हणजे मी कसं लिहू अंकात. 5.1/4. हा 5.1/4 आलं का. ह्याला आपण 5.25 म्हणणार. मग आता एक काम करायचं काय माहितीये का. या ऑप्शन पैकी नाही ह्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यावर कुठलं येऊ शकतंय सांगायचं. 25 4 पंचे
20 वीस. 20 आणि 1 21 एकवीस. 21 छेद छेद चार. 4 बघा ह्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं ह्या पूर्णांकामध्ये केलं होय, काय हो. असा क्रमांक कुठला आहे बघा बरं नंबर आलं का लक्षात कळाले का आता काय होय, केलं ते हो. जमेल ना सोडवायला होय. पुढचं ऑप्शन चेक करत बसायची काही गरज आहे का नाही. हा तरी पण मला ह्याची फोड करून सांगा 23 छेद 4 मी कसं लिहू सांगा पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये कसं लिहायचं 4 हा, कसं लिहिणार सांगा हा हा कसं लिहिणार नाही सांग कसं टीचर. लिहिणार सांगू का हा हे हा छेद 4च हा बरोबर आहे छेद 4च हा इकडे किती लिहिणार पूर्णांकाला 5 हा छान 4 आणि आपण इथं 23 आणि 3 23 त्यालाच म्हणायचं टीचर पावणे 6 हा ह्यालाच किती म्हणायचं पावणे सहा. तुम्हाला 5:15 चा प्रश्न विचारलाय म्हणून 5:15च पाहिजे असं काही नाही पुढचं पण कळालं पाहिजे ह्याचाच अर्थ किती झाला तर 5:45 आता मला बाकीच्यांचं पण सांगायचं हा 5:45 झाला पुढचं मला सांगा टीचर, सांगू का मी? 26/5 सांगा नंदा तू सांग आता 26/5 म्हणजे किती करणार खाली 5च राहणार थांबा, टीचर. सांगते 5 हा इथं किती लिहू पूर्णांकामध्ये हा मन बरोबर आहे जमतंय किती येणार 5 हा छान 5 25 आणि वर एक किती येणार वर हा 1 म्हणजे 5.1 5 पूर्णांक 1 छेद 1/5 5 झालं आलं का लक्षात होय. आता बाळा तू सांग मला ते कुठला राहिला आपला आता का झाले सगळे नाही, हा 21 21 छेद 5 हा 21/5 चं सांग कसं करणार हे जर रूपांतर सांगू दे? छेद चला सांग. म्हणजे 5 खाली हा 5 छेद खाली समानाचा काही बाळा प्रश्न नाही असताना एकच अपूर्णांक आहे त्यामुळे छेद समान विमान काही नाही हा 5 लिहिले इथं पुढं हा बरोबर आहे सांग 24 साई चौक 24 कशाला 5 चा पाडा आहे साई चौक 24 आणि वर एक घ्यायचा हा छान 21 असं मधला वर एक हा पूर्णांक 4 हा म्हणजे हे जो वाचन कर हे जो वाचन कर किती झालं 4 सांग? पूर्णांक 1 छेद 5 5 हा आले का लक्षात आता कसं होय. करायचं होतं ते त्याच्यामुळे अशा पद्धतीनं नोट डाऊन करायचं कळाले का एक सांगितल्यावर एकच फक्त ऑप्शन बघायचा नाही. त्याच्याशी संबंधित येणारे दुसरे सुद्धा प्रश्न कसे तयार होतात हा. आपणच तयार करायला शिकायचं कळाले का आता चालेल. लिहून घेणार का तसं होय. घालतो. हा, आणि सारखं बोर्डवर बघायचं नाही हा. स्वतः ट्राय करायचं नाही जमलं तर एखादी स्टेप सरळ विचारायची कशी येणार आहे म्हणून चला घ्या पटकन 6वा प्रश्न बघूयात का पुढचा हो. 6वा प्रश्न बघा काय दिलाय बोर्डवरती वाचा काय काय करायला लागतंय बघा आता 17 छेद 17 छेद 19 बरोबर 152 तर 100 बरोबर किती हा काय करायचं बघा ह्याला ह्याचं 17/19 आहे बरोबर 100/152 दिलंय आणि तुम्हाला विचारलंय काय प्रश्नामध्ये तर 100 बरोबर किती येणार काय करायचं बघा ह्या दोघांचा तिरकस गुणाकार आहे का मागतं इथं म्हणायचं नाही नुसतं तिरकस गुणाकार तेवढा लक्षात ठेवायचा हे 17 × 152 बरोबर का आणि पहिले हो काय 100 जिथं आहे का नाही तो काढायचा 100 ज्याच्या बरोबर किंमत काढायला सांगितल्या का ते पहिलं लिहून घ्यायचं 100 लिहिलं का ह्याच्या गुणाकारामध्ये ह्याला जो गुणाकारामध्ये येणार आहे ना तो छेदात लिहायचा 19 इथं छेदात लिहिला का आणि राहिलं कोण आता फक्त 17 आणि 152 राहिले का हा मग इथं काय करायचं ह्या दोघांचं 17 × 152 कळालं का बघा काय केलं ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा करायचा आलं का लक्षात पण त्या गुणाकारामध्ये एक्स जो आहे का नाही एक्सच्या गुणाकारामध्ये जो येणार आहे ना तो एक्स ची किंमत काढायची त्याच्यामुळे तो कुठं जाणार तर छेदात जाणार 19 हा आता 19 किती केल्यावर 152 येतं सांगा हा 19 चा पाडा पाठ करायला सांगितलं होतं केलाय का बघा हा 19 नक्की का पण टीचर असं 17 करायचं ना ऐका 19 8 8 9 72 ह्याच्या गेले 7 बरोबर का 7 7 14 आणि 1 15 म्हणजे 19 8 पाडा पाठ होता म्हणून पटकन जमलं 19 8 किती येणार ऐका मी असं गोल करते कारण खाट मारलं तर तुम्हाला त्याच्या संख्या कळणार नाहीत म्हणून मी गोल मारते 19 1 19 आणि 19 8 किती 152 मग राहिलं कोण वरती सांगा छेदात अंशात कोण राहिलं 17 आणि दुसरं कोण आहे अजून हा 17 × 8 बोला 17 × 8 नक्की का हो हा करून बघायचं टीचर 17
आणि टीचर एवढं तर नाही बरोबर आहे बाळांनो. 136. हा 136 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे बघा? चौथा. चौथा. पण तुम्हाला नाही इथलं आता पाडे बिडे कळतील कसं हे करायचं, पण ही स्टेप महत्वाची कळाली का? टीचर आले का आपण लक्षात? कसं करता? 19 आणि 1 तिथे खाली 152 आहे. हा. की 19 किती केल्यावर 152 कारण की 19 8 हा हा 152. हा हा मग चालतंय. इथं आन्सर हा. त्याचा 8 आलं. मग आता बरोबर आहे, 17 8 बरोबर. 136. हा तसं जरी केलं हो का, असं जरी केलं तरी चालतंय. किंवा 19 ला कितीनं गुणल्यावर 152 आलं ही सुद्धा. आता ही पहिली पद्धत झाली का, मी ह्याला पद्धत 1 म्हणते, म्हणजे ह्या पद्धतीने पण सोडवू शकताय. आणि दुसरी कोणती बघा, पद्धत 2 ला काय करायचं, 19 ला कितीनं गुणल्यावर 152 आलं आपलं? 19 8 152. हा 19 ला 8 न गुणल्यावर किती आलं तर 152 छेदात आलं का? मग 17 ला सुद्धा कितीनं गुणलं पाहिजे? 8 मग 17 ला 8 न गुणल्यावर किती येणार? 136. हा बघा बरं, म्हणजेच आपलं एक्स आला का इथलं 17 8 ते 136, म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपलं उत्तर तर 136. हा कळालं का? आता दोन्ही पद्धतीने पण लिहून घ्यायचं, असं केलं तरी चालतंय, तसं केलं तरी सुद्धा चालतंय. चालतंय. आता पुढचं सांगा मला, ह्याचं किती येणार? 3 सहस्र. 17 तिचे हा, निवड ऐका. झाले. म्हणजे हा. तीन तिचे बरोबर कोणतं आहे, म्हणजे सांगते, हे सांगते. 3000. हा 3 वर किती शून्य द्यायच्या? 3. 3. हा म्हणजे 3000 झालं का? 3 सहस्र म्हणजेच बाळानो 1000 झालं. गुणिले 3 दशक म्हणजे किती येणार? 30. हा 30. मग सांगा आता ह्याचा गुणाकार तोंडी सांगायचा, लिहून वगैरे काही नकोय मला, तोंडी करायचं. किती येणार 3 सांगा? त्रिक 9 90,000. हा 9 आणि वर किती शून्य येणार हे काही? चार. शून्य अगोदर मोजायचे 1 2 3 4. चार. आता इकडे लक्ष बाळा, तिथं 4 शून्य झाले का? 1 होय. 2 3 4. गुणाकार करत बसायचं का उभी मांडणी? नाही. नाही. 3 हा त्रिक मग 9. काय करूया? 1 आणि 2 चार 3 शून्य. 4. 1 2 3 4 आणि 3 त्रिक 9. 90,000. 90,000. पण ऑप्शन मध्येच नाही 90,000. नाही. मग कसं करणार आता? टीचर सांगू मी 90 सहस्त्र. किती? 90 सहस्त्र. 90 टीचर दशक 9 सहस्त्र. दशसहस्त्र 9 दशसहस्त्र. टीचर ही झाली आता म्हणजे हा. 900 दशक. 900. दशक. आता बघा तुमचं प्रत्येकाचा आन्सर घालून बघूया आपण. 9 टीचर सहस्त्र. 9 सहस्त्र कुणाचंच नाही. ऐका 9 सहस्त्र म्हटल्यावर किती शून्य येणार? 9,000 येणार. 1 2 3 झाल्या. मग आपलं 9 सहस्त्र आहे का? मग येणार का सांगा? नाही. आपल्याकडे तर 9 वर किती शून्य आले? त्या 4. इथं तर किती येते? हे 9000 झालं. आपलं तर किती आहे? 90,000. पहिला ऑप्शन गेला. आता 900 दशक बघूया. 900 दशक म्हणजे किती? हे 900 झालं का? आणि वर किती? एकच शून्य येणार ना बाळ? होय. दशक म्हणल्यावर एकच शून्य आली की नाही? हा. मग ऑलरेडी आपल्याकडे 900 होतं, 1 शून्य, परत 4 3 शून्य आले आणि आपल्याकडे तर 4 आणायचे. मग हे बरोबर आहे का? नाही. हा आता 9 दशसहस्त्र सांगा, म्हणजे किती होणार? टीचर 9 दशसहस्त्र. हा 9च्या पुढे किती आहे? 4. हा म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येणार? तिसरा. हा कळालं का? हा एकटीचा नंदाचं बरोबर होतं, तुमचं चुकलेलं. बरोबर आहे का? हो तुम्ही चुकीचं सांगितलेलं. टीचर. सांगितलं होतं का नाही होय. चुकीचं? आता लक्षात आलं का? मग ऐका, जर तुम्हाला हे नाही कळालं पुढचं 9 सहस्त्र 900 दशक जर पेपरला नाही कळालं तर एवढं सगळं तुम्ही करून काय उपयोग आहे का? नाही. काहीच उपयोग नाही. मग अशा तुमच्या चुका होणार, मी शिकवणार आणि तुम्ही अशा पेपरला चुका करून येणार. काय करायचं सांगा? मला शिकवण्याचा काय उपयोग होणार आहे का? आलं का लक्षात? आता कसं चेक करायचं? त्याच्यामुळे गडबड करायची नाही. असल्या प्रश्नाला असं चेक करून बघायचं प्रत्येक ऑप्शन येतोय का नाही आणि मग त्याच्यात क्लिक करायचं. डायरेक्ट अजिबात सांगायचं नाही. काय सांगते? आलंय का लक्षात? आता परत अशा चुका होता कामा नाही येत. हा आता भरपूर सराव झालाय त्याच्यामुळे तुम्हाला बरोबरच यायला पाहिजे. कळालंय का आता? होय. हा चला आता ह्याचं एक सांगायचं. कॉमन मध्ये अजिबात उत्तर द्यायच नाही. टीचर कॉमन एकदा पद्धतीला पुन्हा काय? काहीतरी विचारा सांगतो. हा बोलतो. पे 2 4 हा 5 6 7 हा. 702 702. चल तू सांग आता. हा. अधिक हा आधी किती येणार? 4 अधिक 4 2 8 8 आणि 5 13. हा पुढून सांगायचं. मी नाही सगळं लिहिणार. तुम्हाला अधिक आलं पण- हा. 13 चे टीचर 2 दोन करा हे वजा करा. ऐका 2 हे सुद्धा सांगायचं. तुम्ही फक्त वरचं सांगताय आणि खाली मग माझं मी लिहायचं का? तसं नाही. ते पण तुम्हीच सांगायचं. मी फक्त लिहिणार. तुम्हाला ते एकदा शिकवलंय की नाही मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बोला वजा सांगा तर तू. 5 एकी 5 5 2 10 10 2 12 2 खाली हा 12/2. हा खाली वर तसं बाळा बोलायचं नाही. 12/2 असं म्हणायचं किंवा 12°2 असं म्हणायचं. हा आता पुढची स्टेप सांगा. कोण सांगणार? पुढे काय करूया? हा बरं बोलतो. हा 13 अधिक 7 करायचं. नाही बाळा पहिल्यांदा टीचर 20 वजा 12 येईल. ऐका. हा बरं ठीक आहे तसं जरी केलं टीचर तरी 13 वजा 12 1 आणि 7 आणि 1 8 असं पण करू शकतो. हा किंवा ऐका
सगळ्यांचा छेद समान आहे की नाही मग हा. पहिला छेद पटकन लिहून टाका ना. हा मग 7 आणि 13 किती झाले? 20 20. 20 वजा 12 किती आठ. येणार? तोंडी आठ. करायचं. आठ. 20 वजा 12 8. हा आता पुढचं किती येणार मग? कोण टीचर पर्याय येतच नाही सांगू टीचर हा हे पैकी पाठ 4 आणि खाली 1 म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. हा 4/1 म्हणजे उत्तर किती असतं? चार. 4च. खाली छेदामध्ये 1 लिहिला चार नाही तर एकी नाही चार. लिहिला तरी चालू शकतो. त्याच्यामुळे उत्तर क्रमांक कितवा येणार? पर्याय नंबर 3 ऑप्शन क्रमांक 3. कळालंय का? खरं सांगा. कळालंय परत अशा ह्या दशलक्षच्या चुका करायच्या नाही नाही. तर प्रत्येक ऑप्शन मी कसं आता चेक करून बघितला नाही होय. तसं तुम्ही करून बघायचा नाही. डायरेक्ट आन्सर अजिबात लिहायचं नाही सांगते. आता मला तुम्ही कशा गोळ्या मारत होता अजिबात मारायचं नाही. हा कळालंय का आता? होय. चला आता व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. द्या आवरा आवरा पटपट. आता समजावून दिल्यावर तुमचं तुम्ही करायचं. सारखं बोर्डवर बिलकुल बघायचं नाही. जर सारखं बोर्डवर बघायला लागला का मी बोर्ड पुसणार. मग अजिबात ठेवणार नाही. काहीच गणित ठेवणार नाही. मग समजलंय तर आता आपला पण ट्राय करायचं. जर एखादी स्टेप नाही कळाली बाबा कसं घेतलं होतं तरच तेवढं बोर्डवर बघायचं. चला 9वा प्रश्न काय दिलाय बघा बोर्डवरती. हा 5 पुली 5 हा 5 पुली 3 हा अधिक 3 अंश पुली हा अधिक 6 अंश छेद पुली हा. अधिक 7 अंश छेद पुली वजा जर पुलीच्या जागी समान अंक असल्यास तो अंक कोणता? हा चला इकडे लक्ष द्या. काय करायचं बघा. ह्या सगळ्यांचं उत्तर हिथं आता छेद आलाय की नाही त्या होय. छेदाच्या ठिकाणी काही समान अंक पाहिजे असं सांगितलंय की नाही. मग एक काम करायचं. ह्यावरच्या सगळ्यांचं आता बेरीज तर करायचे हे तर फिक्स झालं. आणि खाली तर तुम्हाला काय येणार आहे छेदामध्ये समान अंक कुठला तरी येणार आहे की नाही. मग सगळे ऑप्शन घालत बसायचं का? नाही. ठेव का? ऐका काय करायचं. हिथं जे उत्तर आले की नाही बाळांनो ही उत्तर आले की नाही तुमचं होय. हे उत्तर इथं लिहायचं छेदात. लिहिलं का? हा साधं सांगते. आलं का? तिथं लिहून टाकायचं. आई नाही बाळा अशी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. ऐक काय कर. हे 4 उत्तर आले की नाही ते उत्तर कुठं लिहायचं? छेदात लिहायचं. आणि नाही आणि परत काय करायचं उत्तर सांगते की पुढं या सगळ्या वरच्यांची बेरीज करा किती येणार 5 सांगा. आणि 3 थांबा टीचर बरं, तीन, लिहून घे, आठ. लिहून घे. हा अजिबात हातावर बोटावर मोजायचं अजिबात लिहून न थांबा. घेता. हा. 9 आणि 7 16 हा असं 16 करायचं. आणि 3 टीचर 24 टीचर 24 19 आणि 5 हा टीचर 24 24 हा बघा बरोबर आहे का? 5 आणि 3 8 8 आणि 8 16 आणि 1 17 आणि 17 आणि 7 24. हा आलं टीचर बरोबर. असं केलं सांगू का? ऐका. 9 3 11 11 आणि 7 19 आणि 19 आणि 5 24 हा असं तोंडी करायचं अजिबात लिहून घेऊन काही करायचं नाही. ऐका 24/4 म्हटल्यावर किती येणार त्याचं उत्तर? थांबा टीचर 24/4 म्हटल्यावर किती येणार? टीचर 24 हा. आणि छेद टीचर मी सांगू हा 6 सांगा. दुसरा पर्याय 6 सहा. 24 बाळा खाली छेदामध्ये काही एक असलं तर त्याला किंमतच नाही ग. उत्तर होय. किती आलं? मग 6 झालं. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक किती वाचणार आहे? दुसरा आलं का? आता असली गणित सोडवणार का पेपरला चुकवून येणार? सोडवणार ऐका कसं केलंय का? आलं का? हे सिंपल होय. ट्रिक लक्षात आलं का? जे ऐका इकडे बघा जे उत्तर आलंय ना इथं तेच इथं कुठं लिहायचं? खाली छेदात लिहायचं आणि फुलीच्या जागी आणि वरच्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. जमेल का आता? होय. आता मला दुसरं सांगा. 10वं सांगा. आता काय विचारलंय? नुसतं काहीच विचारलेलं नाही तुम्हाला. आकृती चौरसांची ती संख्या संख्या किती किती? हा म्हणजे टीचर मी आकृतीतलं सांगू काय दिलं नाही. ऐका काय करायचं नंबर घ्यायचे 1 2 3 इकडं पण 2 3 2 3 आणि चौरस काढायला सांगितलं होतं का जोड्या नाही? लावायचे त्यांच्या हा. 3 ला 3 2 ला 2 आणि 1 उरतो टीचर. हा. आता काय करायचं 3 हा. त्रिक 9 अधिक 4 करायचा हा. आणि अधिक 1 करायचं 3 हा, त्रिक आणि 9 अधिक 9 गुण 9 अधिक अधिक 4 चार, अधिक हा, 1 किती 13 झालं? 13 14 14 ऑप्शन क्रमांक किती आहे बघा? 14 14 कळालं का? ह्याच्या अगोदर
बरेचसे गणित घेतलेत बघा त्या आज व्हिडिओ टीचर आयताचे सूत्र सांगितलंय सांगितलंय की आयताचे सूत्र बरोबर हा, आठवलं मला हा, उभ्या आडव्या आडव्या अंकाची बेरीज उभ्या अंकाची बेरीज छान 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 आडव्या आडवी जी लाईन दिल्या का त्यांच्यातल्या अंकांची बेरीज गुणिले उभ्या अंकांची बेरीज करायचं म्हणजे काय मिळतंय तुम्हाला आयतांचे किती त्या ह्याच्यात आयत दिल्यात का नाही ते निघते त्यांची पण इथं संख्या. आपल्याला आयत नव्हते इथं आपल्याला काय ओळखायचे होते चौरस म्हणजे चारी बाजू समान असणारे कळाले का चालय आता मला ह्याच सांगा पावणे पावणे 13,000 13,000 म्हणजे 12,750 छान छान आणि छान, छान. साडे 11,000 म्हणजे 18,500 म्हणल्या आपल्याला चौकटीतील संख्या काढायची असली हा. तर 18.5 म्हणजे किती ठेवू सांगा साडे मला. 18,500 हा. आणि आपली उत्तर काढायचं असलं तर हा. 18,500 वजा वजा 12,750 हा, टीचर तोंडी खूप आहे आम्ही सांगा 18,500 वजा टीचर मला 12,750 आम्ही टीचर तोंडी करतो थांबा दोन हा. मिनिटं सांगा आपलं शून्य, पाच. पाच. टीचर पाच लिहा तिथं. हा सात. 7 छान हा आणि साल्या. साल्या. सहा. साल्या टीचर. ओ टीचर साल्या की. नाही 6 कसं नाही टीचर नाही, काय सहा नाही. नाही. पाच. 5 हा कारण काय ह्याच्यात नाही एक इकडे गेला नव्हता का होय कुठं टीचर? हा, आलंय. हे बघ ना बाळा अगं, शिंगात तीन ना, झाले. 10 ने 5 केल्यावर इथं 14 झाले ना हा. आणि मग तिकडच्या एकाच्या खाली घेतल्यावर तिथं तीन होणार. हा हा. आलं का लक्षात एकात त्यामुळे एक इथं शून्य. 5 उत्तर किती येणार ह्याचा 5,750 5,750. 5,750 झालं की रे तुमचं परफेक्ट सव्वा पावणे यायला लागलं की तुम्हाला खरं यायला लागलं आता गुरुला तर जमायला लागलं पावणे 13 वगैरे गुरु अजून एक सांग मला 12,500 म्हणजे किती येणार सांग. 12,000 हा. 12,000 हा. 12,250 छान 12,250 म्हणजेच किती झाला सव्वा 12,12 जमायला लागलं गुरुला पण आता झालं येत नव्हतं तर आता यायला लागलं खरं बरोबर आहे आणि 12.5 म्हणल्यावर किती घेणार सांग 12,500 छान 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 जमले की रे म्हणजे 12.5 झालं यायला लागलं तुम्हाला आता टीचर आम्हाला पाहुण्याचं पण जमतं. आता सगळे जमायला लागले जाई ना सुरुवातीला किती ओरडा खाल्ला तो आता सगळं यायला लागले आता पेपर मध्ये चुका करायच्या नाहीत म्हणजे झालं काय हळूहळू बोल नका सोडवा पुढं सोडवा सोडवा झालं टीचर चौरसांची काय आले टीचर होय. इथं उतरून काढ. टीचर इथं उतरून काढ. नाही नाही समजावून की आता दिलंय की मी समजावून रे मग आता न समजायला काय प्रॉब्लेम आहे सांग चला 12वा प्रश्न बघा काय दिलाय वाच त्या संख्या कोणत्या प्रकारच्या वाटतात तुम्हाला दिलेल्या टीचर हा मला वाटतंय की काय माहितीये का कसल्या संख्येच्या वाचल्यावर कळतंय की तुम्हाला घन. हा घन. घन संख्या टीचर घनच नाहीये त्या मग कसल्या येत्या वर्ग आणि घन. कुठे वर्ग आणि घन हे फक्त एकच तेवढी बाळा वर्ग आहे बाकी सगळ्या तुमच्या घन संख्या येत्या होय मग टीचर पूर्ण 216 आहे की 216 कोणाचा घन आहे? टीचर पर्याय नंबर 216 कुणाचा वर्ग आहे सांग? 256 मग नाही. इथं 256 नाही हे नाही. हा मग कसं काय टीचर सांगता पर्याय वर्ग आहे. वर्ग टीचर टीचर पर्याय एक, पर्याय एक, पर्याय सगळ्या एक. सगळ्यांचं उत्तर सांगून तू अजून त्याच्यावर विचारच करतेस पर्याय म्हणजे नंबर बघा 216 कुठं 256 कुठं जमीन आसमानाचा फरक आहे बोला पहिला एकचा घन किती येणार एक, हा, दोन एकचा चौदा, घन. आठ, तीन चौदा, 27, चारचा घन 64, पाचचा घन 125, सहाचा घन 216, सातचा घन 343. हा, आठचा घन 8चा घन विचारला इथं हा झाली संपली की आपल्याला एवढीच आकृती बंद पूर्ण करायचं होतं मग मला सांगा ह्या ठिकाणी किती बसणार आठ आणि आठ. हा, आठ आणि 125. 8 आणि 125 ऑप्शन किती आहे पहिला हा झालं कळाले का हा, आलंय मग घन किती पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे तुमचं 10. 10 हा 9चा घन किती आहे सांगा
थांबा टीचर. हा 9चा घन किती येणार? थांबा. 8 पर्यंत सांगितले, 9चा विचारलाच नव्हता. 9चा घन किती 9चा सांगा? विचारला नव्हता का टीचर हा तुम्ही? नाही नव्हता विचारलेला. 9चा घन किती येणार? 721. हा 729. 29 म्हणून सांगितलं टीचर. मग पण पटकन सांगितलं हे महत्वाचं ना. आणि आता पाठ करायचं, विसरायचं नाही. हा, हा, मी कसं केलं घनाचा घन माहितीये का? सांगा. एक हजार. हा 1000 बरोबर आहे. ते 1 ते 10 पर्यंत करायचे म्हणजे असे प्रश्न तुम्हाला सुटतील. मोठं झालं 30. आणि मोठं झाल्यावर येते की मोठं झाल्यावर काही करायची गरज नाही. 30 पर्यंत नाही केलं चालते, 10 पर्यंत पास होते तुम्हाला. पण हेच गणित परत स्पर्धा परीक्षा वगैरे उपयोगाला येतील तुम्हाला. आता 5वीला नवोदयसाठी येते, परत 6वीच्या TSC वगैरे एक्झाम असतात का नाही, TSC वगैरे ह्या तुमच्या IS वगैरे यांना पण उपयोगाला येतील. परत 7वीला स्कॉलरशिप आहे की माहिती आहे ना? हा तुमच्या वेळेस पासून झालंय 4थीला आणि 7वीला. त्यामुळे 7वीला आहे, परत 8वीला NMST एक्झाम असते. 7वीला त्यामुळे तुम्हाला हे नको. अभिरूपची. हा 6वीला अभिरूपची असते. आठवीला नवोदयची पण असते. कुणाला? होय असते की. असते टीचर, की. उन्हाळ्यात पण पण असते, आठवीला होय पण होय असते. होय हा म्हणजे 8वीच्या मुलांना 9वीत ऍडमिशन घेण्यासाठी आणि 5वीच्या मुलांना 6वीत ऍडमिशन टीचर घेण्यासाठी असते. आपल्याला ऋणानुबंध 8वीला बसता येतं ना. येते 9वी पर्यंत बसता येते, काही प्रॉब्लेम नसतोय. 10वीला बोर्डाची असते, त्याच्यामुळे बाकी कुठल्या परीक्षा नाही दिल्या तरी ती बोर्डाची द्यायची. आणि हे अगोदर एवढ्या सगळ्या प्रश्न तुम्हाला एवढ्या सगळ्या एक्झाम दिल्यावर येणारच की सगळे प्रश्न आले का. म्हणून हे पाठ करायचं. आणि वर्ग किती पर्यंत पाठ करणार? 30. आहेत का सगळ्यांचे पाठ? हा. नक्की ना? विचारणार आहे मी, उद्या विचारणार आल्यावर. आता असू दे. घडा इथं कळालंय का? हा तुमचा प्रश्न वाचा. 4 कागदातील 1.14 डझन कागद वापरले तर एकूण किती कागद राहिले? हा ऐका, आता मला सांगा की 4 डझन म्हणजे किती कागद होणार सांगा. 4 डझन. हा 4 डझन 48. हा का बरं 48 येणार? 12 हा 12 गुणिले 4 म्हणजे किती झाले? 48. 48 कागद. मग त्यांनी काय सांगितलंय बघा, 48 4 डझन कागदातील म्हणजे 48 कागदातील. याचा अर्थ किती होतो रे? 1.1/4 म्हणजे टीचर किती सांगू? कागद? हा एक पूर्ण आणि अर्धा. एक पूर्णांक आणि अर्धा. पाव टीचर, पाव पाव. हा 1 पूर्णांक आणि टीचर वरचं तुम्ही पाव. सांगितले की 1/4 म्हणजे पाव, हा. 1/2 म्हणजे हा अर्धा आणि 1/4 म्हणजे पाव. हा, त्याला बरोबर आहे. सव्वा साडेमध्ये कसं सांगू का? सव्वा एक. हा छान छान छान. 1.25. हा, एक हा. म्हणायचं मग याला. ऐका, आता 1.25 आणि डझन. याचं जर 2 असतं तर सव्वा आता मी दोन. बोलू ग जरा. हा ह्याच्यातला आता 1.25 डझन कागद वापरले. 1.25 म्हणजे किती कागद होणार सांगा. 1 डझन. आधी 1 डझन म्हणजे 12. हा 1.25 म्हणजे किती झाले मला तेवढं सांगायचं फक्त, मला दुसरं काही सांगू नका. थांबा, 1.25 डझन कागद म्हणजे किती होणार? थांबा 1 टीचर. डझन म्हणजे 12 आणि वरचं 12तला पावभाग. पावभाग म्हणजे किती येणार? 4. हा टीचर 3. आणि 12 म्हणजे 12 झालं का? 12तला 1 डझन म्हणजे 12. हा आणि 12तला अर्धा म्हणजे 6 झाला. आणि 6 मधला अर्धा करायचं म्हणजे 12 तो पावभाग झाला. हा म्हणजे 12 आणि 3 15 झाले का? मग काय सांगितलंय बघा, 4 डझन कागदातील म्हणजे 48 कागदातील 1.25 डझन म्हणजे किती? 15 कागद वापरले. बरोबर आहे. वापरले तर काय करायचं मग? वजा हा 48 वजा 15. बोला आपल्याला काय विचारले तर किती शिल्लक राहिले? 33. हा 8तनं 5 गेले 3, 4तनं 1 गेला 3. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा? 14. कळाले का आता? हो. हा चला आता वाचा पुढचा प्रश्न सांगा. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या त्रिज्येची लांबी 17 आहे तर वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती असेल? हा, मग मला सांगा. 7. नाही टीचर, ही नाही, चुकलं. सांगू मी टीचर? हा आता वर्तुळ आपण काढून घ्यायचा. हा. त्याच्यात आपण केंद्रबिंदू दाखवायचा. हा. त्याच्यात सर्वात मोठी जीवा काढायची. हा. बरं, हा. आता 17 आहे. मग तिला 2 ने भागायचं हा. आणि पॉइंट मध्ये आन्सर येते टीचर. हा दशांश चिन्हामध्ये येणार का बरं सांगा. अरे बाळा मी किती वेळा सांगितले वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा कोण असतो? टीचर 8.5 असणार. 8.5 बरोबर आहे. पण काय सांगायचं टीचर मी वर्तुळाचा? सांगू 17 भागिले 2 केलं. पहिल्यांदा भाग लागला 8 दुने 16 1 राहिलं. 1 शून्य घ्यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं आणि ऐका पेपरचे धार. पण तुम्हाला एक गोष्ट माहित असायला पाहिजे बाळानो, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा मी अगोदर ह्याच्यात पण सांगितलं होतं. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे कोण असतो? व्यास. हा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. व्यास असतो. म्हणजे व्यास असतो. आणि व्यास हा त्रिज्येच्या किती असतो? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग आपल्याला काय काढायचं?
काय सांगितलंय? त्रिज्या. त्रिज्या. हा, मग त्रिज्या ही व्यासाच्या काय असते? निंपट असते. हा, त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते. आता लक्षात राहील का कसं? होय. निंपट असते. म्हणजेच काय भागिले काय करायचं? 17/2. हा, म्हणून त्रिज्या बरोबर किती? 17/2. बरोबर. 17चे निम्म करायचं रे बाळांनो. 17चे निम्म किती होणार? 16. 16चे निम्म करायचं 8 आलं आणि वरचा 1 आहे ना, 1 मधला निम्मा म्हणजेच 0.5 आलं ना, म्हणजेच 8.5 आले का लक्षात? होय. कळेल का नाही? कळेल. आता विसरायचं नाही. आता हे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो हे 3 वेळा म्हणायचा आणि हे पण त्रिज्या ही व्यासाच्या हे 3 वेळा म्हणायचं. चला म्हणा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. वर्तुळाची व्यासाच्या निंपट असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते. झालं का? होय. हं. चला आता नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. कळालंय का? खरं सांगा. हो. टीचर मला एक विचारायचं आहे. हा, विचारा. आपण 17/2 म्हणतो काय? हा. तर आपण 2/17 म्हणतो. 17/2 बाळा. 2/17 कसा असेल? कारण बाळा त्रिज्याच्या दुप्पट व्यास, मग व्यास म्हणजे 17 आला, मग त्याला भागिले 2 करायचं असतं. 2/17 कसं करणार? यामध्ये कळत नाही, कन्फ्युजन होते. कसलं कन्फ्युजन? म्हणून विचारते टीचर. बाळा हे काही कन्फ्युजन आहे का? सोडवा. ब्रेक पाहिजे. दिवे किती? दिव्या झालं का सांगा? तुमची बाळांनो परीक्षा जवळ आल्या. स्कॉलरशिपची एक्झाम झाल्यावर बाळांनो तुम्हाला ब्रेकच ब्रेक आहे. मग निवांत फिरायचं. आता अभ्यासाचे दिवस आहेत, अभ्यास करायला नको. होय. मग तुम्ही घरी पण करत नाही. घरी केला तर मग मी कशाला एवढं सराव करून घेईल सांगा? तुम्ही घरात सराव करताय का? तर काही प्रश्नपत्रिका दिल्या की तशाच घेऊन येत आहे, मग मला सोडवून द्यायला लागतात ना. असं करायचं नाही. घरी पण बसायचं बाळांनो. तुमच्यासाठी अभ्यास आहे का माझ्यासाठी आहे सांगा बरं? हा, मग आपल्याला एवढं कळतंय आमच्यासाठी, मग कोण करायचं? चला 15व गणित वाचा. काय दिलंय बोर्डवरती? पावणे 5 लिटर अधिक 2.5 लिटर बरोबर किती लिटर? बरं, आता लिटरचे मिलीचे भरपूर गणित झाले, ते झालेत का नाही? हो. बरं, मग कोण ट्राय करणार का सांगा? सोडवणार का? होय. सोडवणार? हो. सोडव. एकाने सोडवायचा. टीचर पावणे 5 लिटर म्हणजे हा, पलीकडे सर पलीकडे. हा, सांग तिथं. समजावून द्यायचं 4 सगळ्यांना. मला पण येत नाहीये, मला पण समजावून सांगायचं. पावणे 5 4 लिटर लिटर म्हणजे आणि किती? 750 मिलीलिटर. हा, छान. हा, बरोबर आहे. आता टीचर मग पावणे 5 लिटर हे झाले. हा अधिक हा 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे 2 लिटर हा अधिक हा नाही 2 लिटर आणि हा. अर्धा हा, म्हणजे 500 मिलीलिटर. हा, बरोबर आहे. करा. आता टीचर हे लिटर हा आणि हा मिलीलिटर. हा, बाकीच्यांना समजावून द्यायचं. मला काहीच नाही सांगितलं चालतंय. हा, सांगा बरोबर आहे. करा. हा मिलीलिटर. हा. आता इथे 4 लिटर आहे. लिटरच्या घरात 4. हा, इथे बरोबर आहे. 750. हा. 750 अधिक इथं 2 लिटर 500 मिलीलिटर. हा 2 लिटर हा. 500 मिलीलिटर. छान. लिहा. आता इथं 0 इथं हा. 5 हा. 7 आणि 5 2 हा इथं 1 हा 4 आणि 2 6 1 7. हा आणि टीचर हे जर पर्यायात नसेल 7 लिटर हा, इकडे बघून 200 सांग. यांना बघून सांग. इकडे बघून सांग. 7 लिटर 250 मिलीलिटर हा, आन्सर नसेल तर टीचर 7.25 लिटर. किती झाले ते? 7.25 आणि लिटर
टीचर शी आणि हे आन्सर योग्य असणार दोन्ही पण. बरं कसं आला आता इकडे यांना सांग. कसं कसं काय इकडे बघून सांग त्यांच्याकडे कसं कसं केलंस. 5.5 म्हणजे पूर्ण 5 नाही 5च्या आधी हा. मग हे 4 लिटर आणि 750 मिलीलिटर. कळाले का बाळांनो? कळाले का? कळालंय. आता 1.5 लिटर म्हणजे 1 लिटर आणि अर्धा. अडीच लिटर आहे ती राहते. 2.5 लिटर म्हणजे 2 हा 2.5 म्हणजे 2 पूर्ण आणि 500 मिलीलिटर हा म्हणजे बरोबर 2 आणि अर्धा आणि 1.5 कळाले का लिटर बाळांनो? 1 आणि अर्धा. हा पुढं हा, मग लिटरचं घर एक करायचं मिलीलिटरचं घर करायचं. हा. तिथं 0 0 5 7 आणि 5 12 2 गेले 4 आणि 6 हा. 6 1 7 आणि हे जर पर्याय नसेल तर 7.25 लिटर आणि तिथे 1.5 लिटर दिलं असलं तर 1 लिटर आणि अर्धा लिटर. छान. चला आले का लक्षात? हो. कळाले ना सगळ्यांना? हो. कळाले सांगायची गरज नाही ना? नाही. 5.25 लिटर कुणाला म्हणायचं कळाले. आता इथं 5.25 दिले. मला तुम्हाला सांगा तुम्ही 5.7 लिटर असतं तर किती घ्यायचं? 5.7 लिटर. हा, थांबा हे दोघं हे तुम्ही सांगा 5.7 लिटर म्हणजे किती? 7,750. टीचर तुम्ही 6,750. 7 टीचर 7 म्हणजे बघा पण 7,750. हा 5.7 म्हणजे 6,750. हा आणि 9.5 लिटर असतं तर किती आलं? 9,750. व्हेरी गुड. जमले की रे? हा आले का आता हे लक्षात. मग 2.5 लिटर वगैरे कळालेत ना? होय. आणि जर तुमचा 7,250 हा जर ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला काय दिलेलं असणार? 7.25 लिटर दिलेला असणार. तरी पण तो काय आहे? बरोबर आहे. किंवा 7.25 लिटर बाळांना आपल्याला अपूर्णांकात लिहायचं असेल तर कसं लिहिणार सांगा? अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये लिहायचं असलं तर कसं? हा अपूर्णांकात लिहायचं झालं तर कसं लिहिणार? टीचर सांगू थांबा जरा सांग. हा 7.25 हा 7 7.25 पूर्णांक छान. 1/4. व्हेरी गुड. 7.1/4. म्हणजे ते 7 म्हणजे पूर्ण आणि हा. 1/4 म्हणजे ते पाव. हा वरचा सव्वा त्याला वाला. सव्वा कळाले का बाळा? म्हणायचं 1/2 ला हा. साडे चला, म्हणायचं. दुसरा प्रश्न वाचा आता. काय 12 दिलंय? 12 दस्ते अधिक 1 रोज अधिक 1 डझन 1 डझन हा. बरोबर कागद. हा चला जमणार की जमेल का? कोण सोडवणार? सोडव. सांगायचं ना मध्ये मध्ये इकडे हो. हा सांग. 1 दस्ता बरोबर हा एक दस्ता बरोबर किती कागद असते? 24 कागद. बरोबर आहे का बाळांनो? हो. हा 24 गुणिले 12 छान. हा 48. व्हेरी गुड. हा 12 दोन्ही 24 हा 26 27 28 हा 188 कागद. 200 288 कागद. हा बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचं. नाही 288 हा बरोबर आहे की 288 अधिक परत 288 हा अधिक 1 ग्रोस म्हणजे 144 व्हेरी गुड. हा म्हणजे 12 डझन काय अधिक हा थांबा 1 सांगू दे. डझन बरोबर हा 12 छान. बरोबर 8 9 बाळांनो कळतंय का काय सांगते हो. ते? हा 14 4 ह्याच्याला 1 हम्म. 4 5 6 14 4 ह्याच्याला 1 हा 4 छान. किती आले कागद? 4,444. हा त्यांना सांग आता समजावून सांग कसं कसं केलंस तू. त्यांच्याकडे बघून सांग काय काय केलंस. एक दस्ता बरोबर 24 कागद. हा. म्हणून 24 गुणिले 12 हा बरोबर 288 हा आणि 2 म्हणून 288 हा एक 12 दस्ते बरोबर 288 एक रोज बरोबर 144 छान. आणि एक डझन बरोबर 12 हा म्हणून त्यांची बेरीज केली की 444. किती आले? 444. हा बाळानं बाकीच्या बरोबर आहे का तिने सोडवलेलं? हो. कळालंय का तिने सांगितलेलं? विचारायचं ऐका. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार ना. होय बरोबर आहे की म्हणून तर केला ना तिनं. एका दस्त्यावरनं 12 दस्त्यांची किंमत काढली म्हणून तर कळालं. बरोबर आहे का? हो. हा आलंय का लक्षात? हो. जमेल का? हो. हा, आता तिने समजावून दिलेलं तुम्हाला समजलंय का? मी समजावून सांगायला पाहिजे. नको राहू दे. हा कळालंय ना? हो. झाले आज नंदा आजपासून टीचर होय की नाही. आता पुढची गणित पण देणार समजावून. चला बसा खाली. चला नेक्स्ट कोण सोडवणार आहे? ते आता सोडवू दे त्याला. 2.5 तास म्हणजे 2 तास हा. 30 मिनिटे. 2 तास 30 मिनिटे बरं, हा. अधिक पाऊण तास म्हणजे बरोबर हा
पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. छान 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 बरोबर आहे. आठवतंय सोडव. यांची बेरीज केली. हा 45 बाळा नीट लिही. गडद ही ओळखत नाही ना. हा तिच्या बाजूला सांग गाणं म्हणायला लागले. 45 बरोबर आहे. 4 छान 3 7 व्हेरी गुड. हा आणि 2:02. हा बरोबर आहे. उत्तराला 2 तास 75 हा मिनिट. हा बरोबर आहे. 2 तास 75 मिनिटं. पण आपल्याला तास विचारलेत. हा मग किती येणार तास बाळा? 2. नाही टीचर सांगू? थांबा जरा अजून काहीतरी अजून विचार कर बाळा. तिथं 75 मिनिटं झालेत रे. मग 75 मिनिटाचा तासामध्ये कर ना. 75 मिनिटाचा थांब त्याला आठवू दे 75 मिनिटं म्हणजे किती होणार तास? 75 मिनिटे म्हणजे 1 तास. हा छान आठवते घे. 1 तास. हा आधी 1 तास म्हणजे 7 मिनिटे हा आणि वरचं 15 हा, 15 छान. मिनिटे म्हणजे 75 झाले. हा म्हणजे 75 वजा 15 हा मग हे कधी लक्षात यायचं? इकडं लिही बाजूला हा असू दे बरोबर आहे. 75 हा वजा 15 हा उत्तर आलं 7. हा म्हटल्यावर मग किती तास किती मिनिटं झाली सांग बरं आता? 2 तास. 2 तास नाही रे बाळा. ते 75 मधला 1 तास इकडं नाही का आला? होय तर मग 60 मिनिटे म्हणजे 1 तास. हा. म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3 तास. हा 3 तास आणि वरची किती मिनिटं राहिली? वरची 15 मिनिटं राहिली. छान म्हणजे उत्तर किती येणार आता? 3 तास 15 मिनिटं. हा लिही तिथं मग 3 तास 15 मिनिटं. इकडे लिही बाजूला. हा टीचरांनी वर लिही. हा आणि टीचरांनी आपण टीचर तसं नाही येणार. 3 तास 15 मिनिटे तास येणार नाही. चुकलं टीचरांचं. 15 किती तास विचारलेत म्हणजे 3 तास आले आणि मिनिटं किती तर 15 मिनिटं झाली. आणि त्याच्यामध्ये विचारले तर किती झाले? 1.25 तास. ऑप्शन वरनं बघायचं काय विचारलं असेल ते. नुसतं तास म्हणालेत पण किती मिनिटाच आपल्याला ह्याच्यामध्ये होतंय की आपण 1.25 तास असं सुद्धा म्हणू शकतो. कळालंय का बाकीच्यांना? हो. नक्की कळालंय ना? टीचरांनी हा, असं केलं बोला, तर कसं? चालेल. होतं 1 तास म्हणजे 60 मिनिटे. हा. मग 60 गुणुले 2 120. 120 अधिक ते 75 मिनिटे. हा आता एवढं लांब जायची काही गरज आहे का बाळा? आता कळालंय की ते 2 तास 2.5 तास झाले. 45 आणि 30 75 हा, झाले. टीचर समजलं त्यांनी कसं केलं. हा कळालंय का? हो. नक्की समजलंय? होय. किती उत्तर आलं? फायनल किती झाले? मग ऑप्शन मध्ये बघायचं. 3 तास 15 मिनिटं. पण आपल्याला तिथं क्वेश्चन मार्क तास विचारलंय की नाही? म्हणजे पर्याय जर 3 तास असलं तर ते काय उत्तर असणार आहे? 3.25 तास. कळालंय का सगळ्यांना? हो. चला बसा खाली. घ्या आता नोट डाऊन करून. बस खाली. काय करायचं समजावून देऊ का? आता सगळे समजलंय सांगा सगळ्यांना. समजलंय. प्रश्नपत्रिका कुठं आहे? ती ऑप्शन मध्ये बघा ह्याचं उत्तर काय आहे. 1.25 तास दिलंय का काय दिलंय त्याच्यामध्ये? आहे. हा किती आहे? 1.25 तासच आहे का? हो. हा, 1.25 म्हणजे 1.25 मध्ये दिलंय का असं म्हणायचं आहे बाळांनो. म्हणजे ह्याचं 3.25 तास. जमेल का? सोडू आता. होय. टीचर एकदा सांगू? हा सांगा की. आम्ही सोडवतो. हा थांबा जरा थांबा 1 मिनिट. थांब लिहून घे ते बोर्डवरचं लिहून घ्या अगोदर. बोर्डवरचं लिहून घ्या. लिहिलं टीचर. लिहिलंय? हो.